कुळदेवी केली ठावी संतानी। बरवे झाले शरण गेलो भुगविलो संकटी। आणिलाही रूपाबळे आणिलाही रूपाबळे करुणी खळे हरिदासी। बरवे झाले शरण गेलो भुगविलो संकटी। तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो। बरवे झाले शरण गेलो भुगविलो संकटी। विठ्ठल 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 विठ्ठल। समचरण सरोजम सांध्रणीलाभुदापं जगननिहित पाणी मंडनं मंडनानं। तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन। पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन। पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू पांडुरंगकारू प्रथम नमन। पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगकारू प्रथम नमन दुसरे चरण संताचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। जन्माद्यस्य तोन्वयादितरतश् चार्थेष्वभिज्ञ स्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिः तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः।
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्पृदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणाकरा या दयाळा, करुणाकरा या दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो। करुणा करा या दयाळा, करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो लागलो, आपण जाणू चिरा। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो लागलो, आपण झालो चरा। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो लागलो, आपण झालो ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काही जणेने, बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःखभंजन मारुती नंदन, हे दुःखभंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। हे दुःख मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। सर्वमंगलं मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हे हंसावरती बसुनी शारदे, मयूरावरती बसू, हे हंसावरती बसुनी शारदे, मयूरावरती बसू। हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून, हे हंसावरती बसून शारदे, मयूरावरती बसून, हे हंसा
बसूनी शारदे मयूरावरती बसो हरी बोल. हे हंसावरती बसूनी शारदे मयूरावरती बसो हे हंसावर ते बसून शारदे मयूरावरती बसून. ही हंसावर ते बसून शारदे मयूरावरती बसून. करी घेऊनी या विना कधी घेऊनी या विना. करी घेऊनी या विना कधी घेऊनी या विना. करी मंजूळ गायना करी मंजूर विना. हे सभेमध्ये बसूनी शारदे मयूरावरती बसो हरी बोल. हे हंसावरती बसूनी शारदे मयूरावरती बसो हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. ये हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. हे हंसावरती बसूनी शारदे मयूरावरती बसू करी घेऊनी या विना करी मंजूळ गायना. ये सभेमध्ये बसूनी शारदे मयूरावरती बसू हे हंसावरती बसूनी शारदे मयूरावरती बसू. विठ्ठल विठ्ठल राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास. जन्म जन्म मोहे दीजिए श्री वृंदावन को वास. जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर. जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर. मदरदयी सद्गुरु देने तारी लहा संसार पुरु. मनोनी विशेष अत्यादरु विवेकावरी ऐसे नमन करुणी सकळा. हरी कथा बोले अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा. चालवी सकळा नामा मने विठ्ठल विठ्ठल. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतानी. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी प्रस्तुत. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. यच्चाभूत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करणारे महान भगवत भक्त श्रीमंत श्री वैराग्याची महामूर्ती. वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला गमन करणारे नभे नभे. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करणारे या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचे आध्यात्मिक आद्यगुरु असणारे श्री गुरु असणारे जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायांचा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि आजच्या या प्रसंगाला साजेल पचेल रुचेल असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला कुळाचं कुळदैवत असणारी देवी त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाची ओळख करून देतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय म्हणतात की कुळाची कुळदेवी असणारी भगवती जगदंबा या भगवतीचं यथार्थ ज्ञान महाराज म्हणतात मला संतांनी करून दिलं. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. महाराज म्हणतात की त्या देवीचं ज्ञान आम्हाला संतांनी करून दिलं.
मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती, परंतु अज्ञानामुळे त्या देवीचं ज्ञान तुमच्या आमच्यामध्ये राहिलं नव्हतं. आणि मग ते ज्ञान महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिलं. पुढे महाराज म्हणतात की ज्ञान झाल्यामुळे काय झालं, तर मला त्या देवीला शरण जाणं सोपं झालं. बरवे झाले, शरण गेलो. आणि शरण गेल्यानंतर काय झालं, तर तुमच्या आमच्या पाठीमागे एक संकट लागले. जन्म आणि मरण हे संकट तुमच्या आमच्या पाठीमागं लागले. महाराज म्हणतात मी त्या देवीला शरण गेलो आणि शरण गेल्यामुळे त्या संकटातून माझी सुटका झाली. उगविलो संकटी. आणि पुढे महाराज म्हणतात बघा, देवाला या ठिकाणी आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं. आणि संत हे आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. मग तुकोबराय म्हणताय त्या देवीला आणण्याकरता आम्ही आग्रह धरला, आणीलाही रूपावळे. बघा, भगवान परमात्मा सहजासहजी नावारूपाला येत नाही. भगवान परमात्म्याला नावारूपाला आणण्याकरता संतांना आग्रह धरावा लागला. निर्गुण निराकार असलेला भगवान परमात्मा संतांनी आग्रह धरला म्हणून तो सगुण साकार झाला. परंतु हे सहज नाही. करुणी खळे हरिदासी. पुढे महाराज म्हणतात की त्या देवीची ओळख मला संतांनी करून दिली. ओळख झाल्यामुळे मला शरण जाता आलं. शरण गेल्यामुळे माझी सुटका झाली. आणि या सर्व गोष्टींचा आनंद मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि तो आनंद व्यक्त करण्याकरता मी कुठे गेलो, तुका म्हणे समागमे. तो आनंद व्यक्त करण्याकरता मी संतांच्या समागमात गेलो. आणि तो माझा आनंद मी काय केला, नाचून प्रगट केला. प्रेमे नाचू लागलो, बरवे झाले, शरण गेलो, उगविलो संकटी. विठ्ठल विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला काही हरकत, झोपायचं का? मग तुम्ही म्हणाल ताई आम्ही तर काही झोपायला आलोय का? आम्ही या ठिकाणी कीर्तन ऐकण्याकरता आलोय. पण कीर्तन का ऐकायचं ताई? याचं कारण असं आहे बघा, आजकाल लोकांना वाटतं की महाराज लोक खूप हसवतात, घरी हसायला भेटत नाही म्हणून कीर्तनामध्ये येऊन. महाराज, कीर्तन हे हसण्याचं साधन नाही दादा. कीर्तन म्हणजे त्या भगवान परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग आहे. कीर्तन का ऐकायचं, तर बघा तुमच्या आमच्या पाठीमागे एक अज्ञान लागलंय. त्या अज्ञानातून निवृत्त होण्याकरता आपल्याला कीर्तन ऐकायचंय. अज्ञान कोणतं आहे? गाडी माझी, बंगला माझा, हे सर्व काय आहे ते कोणाचं आहे? माझे. एकदा काय झालं, एक उदाहरण सांगते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर तालुका आहे, त्यामध्ये उदापूर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो. आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या गावाकडचा रस्ता आम्हाला काही कळेना, अशी चौफुली होती. आणि मग आम्ही त्या ठिकाणी उभा राहिलो. त्या ठिकाणी एक व्यक्ती उभा होता. म्हटलं काका, या गावाला जायचंय, उदापूर नावाच्या गावाला जायचंय, रस्ता नेमका कोणता आहे? तो म्हणे ताई ही जी बिल्डिंग आहे ना तीच पट्ट्याची बापाचं. म्हणलं बर. म्हणलं काका रस्ता सांगा. म्हणे ताई तिची गाडी बिल्डिंग समोर 4 व्हीलर ती देखील याच पट्ट्याची बापाचं. म्हणलं बर. म्हणलं काका उशीर होते, रस्ता सांगा. म्हणे ताई इथून तर थेट कविटखेडपर्यंत जेवढं काही शेती म्हणे याच पट्ट्याचं बापाचं. म्हणलं बापाचं काही नाही, पण तू तर बापाचा आहे ना. हे अज्ञान तुमच्या आमच्या पाठीमागं लागले की हे माझं ते माझं. परंतु नाथ महाराज म्हणतात नाही रे नाही कुणाचे कुणी. आणि मग या अज्ञानातून जागा होण्याकरता आपल्याला कीर्तन ऐकायचे. बघा, विचार सागर रस ग्रंथाच्या भाषेमध्ये सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होण्याकरता ऐकायचं ते कीर्तन. विठ्ठल अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की अकारण न कारण करुणावृणालय भक्तवांच्या कल्पतरू षडगुण ऐश्वर संपन्न अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने
तसेच थोर संतांच्या आशीर्वादाने व तसेच आपल्या समस्त ग्रामस्थ बिरोळा या ग्रामस्थांच्या तनमन धनाने आपल्या या बिरोळा गावामध्ये या ठिकाणी सुंदर असं लक्ष्मी मातेचं मंदिर ते आलय या ठिकाणी आपण उभारलं आहे. आणि त्या आलयामध्ये आज भगवतीला त्या मातेला आपण विराजित केलंय आणि त्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने केलेला हा सर्व अट्टहास फार गोड नियोजन आहे. 2 दिवसीय आपला हा कार्यक्रम गावकऱ्यांच्या अतिशय तनमन धनाने अतिशय कष्टातून या ठिकाणी आपलं हे मंदिर या ठिकाणी उभारलंय आणि आज त्या मंदिरामध्ये भगवतीला आपण विराजित केलंय आणि त्या निमित्ताने हा सर्व गावकऱ्यांनी केलेला हा अट्टहास बघा. आपल्या या कार्यक्रमाकरता ज्यांची उपस्थिती आहे असे आपल्या महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, ख्यातनाम वादक, कीर्तनकार सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आपल्या परिसराचं भूषण माझे गुरुस्थानी असणारे सरोजदास महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण सर्वानंद गिरीजी महाराज ते देखील या ठिकाणी एका अज्ञान बालिकेच्या कीर्तनाला उपस्थित आहे. बाबा तुम्हाला देखील माझं वंदन आहे. तदनंतर आपल्या या कार्यक्रमाकरता ज्यांचा अतिशय गोड आवाज आहे जसं की आकाशाला गिवसने घालावा असा गोड ज्यांचा आवाज आहे माझे मोठे बंधू माझ्यावर नितांत प्रेम करणारे बघा. मी तर असं म्हणेल कलागुण हे आपल्याला प्रारब्धाने मिळत असतात बरं का बाबा. कलागुण प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती कला असते परंतु ती कला प्राप्त करण्याकरता प्रारब्ध असावं लागतं. परंतु स्वभावाचं दान हे साक्षात भगवान परमात्मा देत असतो आणि ती स्वभावाचं दान आमच्या भाऊंना प्राप्त झाले. असे आमचे ज्येष्ठ बंधू वाल्मिक भाऊ साळुंके कबीरखेडा ते देखील या ठिकाणी आहे. त्यांना देखील माझं वंदन आहे. तदनंतर आपल्याच गावातील भूषण संगीत विशारद ज्यांचा फार गोड आवाज आहे असे मला पितृतुल्य असणारे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली खैरनार काका देखील या ठिकाणी आहे. त्यांना देखील माझं वंदन आहे. तदनंतर आपले मनेगाववरून आमचे पवार काका देखील या ठिकाणी आहे. त्यांचे देखील मनस्वी आभार. तदनंतर आमचे आबा असेल आमचे मोठे बंधू रामदादा ते देखील या ठिकाणी आहे. तदनंतर आमचे काका ज्ञानेश्वर माऊली गोटे ते देखील या ठिकाणी आहे. तदनंतर माझे वडील प्रवचनकार हरिभक्त पारायण संतोष महाराज वाघ ते देखील या ठिकाणी आहे. तदनंतर आमचे किरण काका असेल आपल्याच गावातील भावी मृदंगाचार्य आदित्य महाराज खैरनार ते देखील या ठिकाणी आहे. तदनंतर आपले बिनेकरी हरी नाना देखील या ठिकाणी आहे. तदनंतर आपल्या संस्थेतील विद्यार्थी ते देखील या ठिकाणी आहे. तदनंतर आपल्या गावचे पोलीस पाटील फार गोड ज्यांचं गायन आहे असे असणारे ज्ञानेश्वर माऊली भवर ते देखील या ठिकाणी आहे. तदनंतर माझा छोटा बंधू सर्वच या ठिकाणी आपले तिन्ही भावी मृदंगाचार्य सूरज महाराज वाघ तदनंतर ईश्वर महाराज वाघ ते देखील या ठिकाणी आहे. त्यांचे सर्वांचे मनस्वी आभार. तदनंतर मृदंगाची गोड साथ करताय ज्यांचं गोड वादन आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे माझे मोठे बंधू रोहित दादा लव्हाळे ते देखील या ठिकाणी आहे. त्यांना देखील माझं वंदन आहे. तदनंतर आपल्या या कार्यक्रमाकरता आपल्या कबीरखेड बिरोळा गावचे सरपंच चेतनदादा भोपळे ते देखील या ठिकाणी आहे. तदनंतर उपसरपंच आपल्या गावचं भूषण निमसे मामा ते देखील या ठिकाणी आहे. तदनंतर आपल्या गावातील थोर व्यक्तिमत्व माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे संतोषांना ते देखील या ठिकाणी आहे. तदनंतर अंचलगाववरून आलेले मला कायम त्या ठिकाणी साथ करणारे आमचे कैलास भाऊ ते देखील या ठिकाणी आहे. तदनंतर आपल्या परिसराचं भूषण नितीन दादा ते देखील या ठिकाणी आहे. त्यांचे देखील मनस्वी मी आभार मानते. तदनंतर आपल्या गावातील
पितामह म्हणायला काही हरकत नाही, ज्यांच्यामुळे आपल्या गावामध्ये संप्रदाय टिकून आहे असे आमचे गोरखदादा, ते देखील या ठिकाणी आहे. या ठिकाणी आता भरपूर काही सर्वच ओळखीचे मंडळी आहे, सर्वांचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही. तदनंतर आपल्या या कार्यक्रमाला कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याकरता मातोश्री चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. कृपया या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटी नक्की वाजवा बरं. दादा तुमचे देखील मनस्वी आभार. तदनंतर आपल्या परिसराला लाभलेलं रत्न म्हणायला काही हरकत नाही, ज्यांची गोड सिस्टीम आहे, आमचे मोठे बंधू सागर दादा, त्यांना देखील मी मनस्वी आभार मानते. फार गोड दादा, तुमचे देखील मनस्वी आभार. आता कोणी राहिले सर्वांचे मनपूर्वक आभार. आता तुम्ही म्हणाल आपल्या गावचं भूषण मला दिसलेच नाही, ते माझं अरुण महाराज ते देखील या ठिकाणी आहे, त्यांचे देखील मी मनस्वी आभार मानते. या ठिकाणी उपस्थित सर्व टाळकरी, माळकरी, गंधावाले, फेटेवाले, चष्म्यावाले, पदर घेतलेल्या, पदर न घेतलेल्या, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. माझे गुरुवर्य वृंदावन निवासी बालाजी गुरुजी, त्यांना देखील नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ करते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. बेटी त्यांची इच्छा मन करीते मी कीर्तन आनंदान विठ्ठल विठ्ठल. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. बघा तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा ज्ञानी आहात, वैवृत्त आहात, तपोनिष्ठ असताना एका अज्ञान बालिकेनं तुमच्या समोर काय बोलावं, हा तर माझा अज्ञानपणा आहे. तुमच्यामुळेच मी आज या ठिकाणी उभी आहे. काय बोलावं हा माझा अज्ञानपणा आहे, तुम्हाला उपदेश करणं हा देखील माझा अज्ञानपणा आहे. पण तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, भगवंताचा निरोप घेऊन आले आणि तो निरोप तुमच्यापर्यंत पोहोच करण्याची आज्ञा मला माझ्या गुरुवर्यांनी दिली, म्हणून त्यांची आज्ञा श्री सावंत मानते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल बघा सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी, सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अभंग तुकोबरायांचा असल्या कारणानं जगद्गुरु तुकोबराय कोण होते, त्यांचा काय अधिकार होता, हे तुम्हा आम्हाला कळणं गरजेचं आहे. तर बघा तुकोबराय कोण होते. तुकोबराय म्हणजे भगवंताच्या मुकुटामधून पडलेला एक हिरा म्हणजे तुकोबराय. ओ कोण तुकोबराय? ज्या तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला चालायला, बोलायला, वागायला शिकवलं ते तुकोबराय. हरी जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. ज्या तुकोबरायाने तुम्हाला जगायला शिकवलं, वागायला शिकवलं ते तुकोबराय. अहो कोण तुकोबराय? ज्या तुको
तुकाराम 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 नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम तुकोबा समर्था धन्य तुकोबा समर्था नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम धन्य तुकोबा समर्था धन्य तुकोबा समर्था तुकाराम तुकाराम नाम घेता का पियम यमाच्या अंगाला कंप सुटावा हा महिमा तुकोबरायांचा आहे. अहो कोण जगद्गुरु तुकोबराय बघा. ज्या तुकोबरायांची दुश्मनांना स्तुती करावी आणि म्हणावं तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती पाया दाखविला आरती तुकारामा. ज्या तुकोबरायांची दुश्मनांना स्तुती करावी ते माझे जगद्गुरु तुकोबराय. अहो कोण तुकोबराय? ज्या तुकोबरायांनी अखंड नामस्मरण करावं अखंड भजन करावं ते तुकोबराय. बघा एक वेळचा प्रसंग आहे माझे तुकोबराय ज्या वेळेस बहिर दिशेला गेले आणि गेल्यानंतर भजन चालू होतं. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो राधा रमण हरी गोपाल बोलो भजन चालू होतं. आणि त्या ठिकाणून एक व्यक्ती जात होता. त्यानं ऐकलं की कोण माणूस आहे म्हणे अशा घाण जागेवर भजन करतोय. तो बघण्याकरता गेला तर माझे जगद्गुरु तुकोबाराय होते दादा. तो माणूस म्हणाला काय म्हणे तुकोबाराय पाचवा वेद तुम्ही निर्माण करताय आणि अशा घाण जागेवर भजन करताय. त्यावेळेस तुकोबाराय काय म्हणाले ऐका. माझी मज झाली अनवर वाचा 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 छंदया नामाचा घेतलाचे छंदया नामाचा घेतलाचे माझी मत झाली अनवर वाचा माझी मत झाली अनवर वाचा छंदया नामाचा घेतलाचे छंदया नामाचा घेतलाचे माझी मज झाली अनवर वाचा माझी मज झाली अनवर वाचा म्हणजे तुकोबाराय म्हणाले अरे ए भल्या माणसा मी माझ्या जीवेला सांगतोय की अशा घाण जागेवर भजन करू नको. पण अरे ए भल्या माणसा माझी ही जीभ ऐकायला तयार माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. अहो ज्या तुकोबारायांनी अखंड नामस्मरण करावं ते माझे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये कुळाचं कुळदैवत असणारी देवी त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाची ओळख करून देतात. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा आपल्या या महाराष्ट्रामध्ये पंचदेवतेला फार महत्व आहे. तर पंचदेवता नेमका कोणत्या
तर त्यामध्ये आहे, पहिली आहे भगवान शंकर, दुसरी आहे भगवान विष्णू, तिसरी आहे भगवान सूर्य, चौथी आहे भगवान गणेश, न पाचवी आहे ती म्हणजे आदिमाया शक्ती भगवती जगदंबा. आणि ज्या निमित्ताने आपला हा कार्यक्रम चालू आहे ते निमित्त म्हणजे या पंचदेवतेमधील पाचवी देवता आदिमाया शक्ती भगवती जगदंबा म्हणजे या मातेची प्राणप्रतिष्ठा. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, या शक्तीचं आपल्या जीवनामध्ये फार महत्व आहे. तिला अनेक नावे आहे. तिला कोणी गौरी म्हणतं, तिला कोणी महालक्ष्मी म्हणतं, तिला कोणी दुर्गा म्हणतं, तिला सरस्वती, तिला भगवती, तिला कोणी रेणुका म्हणतं, तिला कोणी गिरजा म्हणतं, तिला सीता, तिला कोणी राधा म्हणतं. आणि बघा, इथं बसलेल्या जेवढ्या काही माझ्या माता भगिनी आहे ह्या देखील लक्ष्मीचं स्वरूप आहे. पुरुष मंडळ ऐका, स्त्री ही क्षणाची पत्नी आहे, शेणाची नाही बरं का, क्षणाची. स्त्री ही क्षणाची पत्नी आहे, परंतु स्त्री ही अनंत काळाची माता आहे. आणि ज्या भारतामध्ये बघा या स्त्रीचा धर्म आहे. काय धर्म आहे स्त्रीचा? की आपल्या पतीची सेवा करणं. तो पती कसा असू, अरे भला हो बुरा हो चाहे कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो. तो पती कसा असू त्याची सेवा करणं हा स्त्रीचा काय आहे? धर्म आहे. बघा, पतिव्रता कुणाला म्हणायचं, तिचा धर्म काय आहे तर मी तुम्हाला सांगते ऐका. हरी पतिव्रतेचा नेम धर्म घ्या तुम्ही समजून, आपल्या पतीला नित्य मानिती देवा समान. पतीला राग जरीही घेते समजून, अपराधाची क्षमा मागते पदर पसरून. देवाला म्हणे पतीच्या आधी द्या मज मरण, तुळशीला पाणी घालिते नित्य नियमान. हा धर्म आहे पतिव्रतेचा. काय? पतीची सेवा करणं. बघा, आणि ज्या देशामध्ये स्त्रीचा आदर केला जातो तो देश म्हणजे आपला भारत देश आहे महाराज. विठ्ठल 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 म्हणून आमचे संत महात्मे म्हणतात की त्या भगवतीला, त्या आदिशक्तीला या ठिकाणी आपण विराजित केलंय. तिला सुंदर आलय बांधलंय. त्या आलयामध्ये बसण्याकरता तिला सुंदर आसन दिलंय, सुंदर मंडप घातलाय, सुंदर फुलवारा बांधला आहे. आणि स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो. स्वर्ग मृत्यू पाताळ एक मंडप घातला हो. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो. स्वर्ग मृत्यू पाताळ एक मंडप घातला हो. चारी वेदांचा फुलवरा बांधिला हो. चारी वेदाचा फुलवरा बांधिला. चारी वेदांचा फुलवरा बांधिला हो. चारी वेदाचा फुलवरा बांधिला. शास्त्र पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडिला हो. शास्त्र पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ बोला उदो बोला बोला उदो बोला बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई बाहुली जाव. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई बाहुली जाव. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई बाहुली जाव. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई बाहुली आमचे संत महात्मे म्हणतात
की त्या भगवतीला या ठिकाणी विराजित केले, सुंदर मंडप टाकलाय, फुलवारा बांधलाय. त्या लक्ष्मी मातेला आपण आपल्या गावामध्ये विराजित केलंय. परंतु माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की ही लक्ष्मी माता कुठून आली, कशी आली, का आली, हे तुम्हाला आम्हाला कळणं गरजेचं आहे. तर बघा, त्याचं कारण असं आहे की अखंड सृष्टीचं पालन पोषण करणारे भगवान विष्णू हे सृष्टीचं पालन पोषण करतात. भगवान ब्रह्मदेव ही सृष्टी निर्माण करण्याचं काम करतात आणि भगवान शंकर ही सृष्टी संहार करण्याचं काम करतात. बघा, आमचे गुरुवर्य बालाजी गुरुजी आम्हाला सांगायचे की ब्रह्मदेव ही सृष्टी निर्माण करतात. ते फार गोड सांगायचे. एक उदाहरण सांगत होते आम्हाला पाठामध्ये. बाबा म्हणायचे की ब्रह्मदेवाने ज्यावेळेस ठरवलं की सृष्टी निर्माण करायची, त्यावेळेस ब्रह्मदेवानं काय केलं म्हणे, सुंदर त्या ठिकाणी माणसाचं शरीर तयार केलं. आणि शरीर तयार केल्यानंतर बघा, ज्या वेळेस कुंभार मडके घडवतो, मडके घडवल्यानंतर त्या मडक्याला परिपक्व करण्याकरता तो काय करतो त्याला भाजतो. मग ब्रह्मदेवानं ठरवलंय, शरीर निर्माण झालंय, पण या जीवाला परिपक्व करायचंय. ब्रह्मदेवानं काय केलं, मोठी भट्टी पेटवली आणि त्या भट्टीमध्ये माणसं भाजायला लागली. कोण? ब्रह्मदेव. परंतु गंमत अशी घडली, भट्टी एवढी पेटली, सगळे काळे झाले. आमचे गुरुजी म्हणायचे सगळे काळे झाले म्हणून आफ्रिकेमध्ये जाऊन पडले. मग आता नंतर ब्रह्मदेव जरा सावध झाले. ब्रह्मदेव म्हणाले, आता आपण जरा सावध झालं पाहिजे. पुन्हा भट्टी पेटवली, पुन्हा माणसं भाजायला लागले. परंतु आता गंमत अशी घडली, भट्टी पेटलीच नाही, तसेच माणसं भाजायला लागले. आणि मग ती माणसं सगळे भुरके फटक तयार झाले म्हणून ते चीनमध्ये जाऊन पडले. तदनंतर ब्रह्मदेव तर आणखी सावध झाले. ब्रह्मदेवानं काय केलं, आता भट्टी पेटवली, परंतु भट्टी जास्तही पेटली नाही आणि कमी पेटली नाही, एकदम मीडियम त्या ठिकाणी भट्टी पेटली. आणि ब्रह्मदेव माणसं भाजायला लागले आणि त्या भट्टीमधून अतिशय श्याम वर्ण तयार झाला आणि ते माणसं आपल्या भारतामध्ये येऊन पडले. भारतामध्ये बघा, जास्त काळा नाही, जास्त गोरा नाही, अगदी सावळा कलर आपल्या भारतामध्ये आला. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं काय आहे की भगवान विष्णू सृष्टीचं पालन पोषण करतात. आणि मग भगवान विष्णूंची पत्नी म्हणजे ही महालक्ष्मी. बघा, संपूर्ण विश्वामध्ये धन आणि संपत्ती ही कुणामुळे असेल तर ती या मातेमुळे आहे. मी असा एक अंदाज लावला बरं का दादा, या वर्षी आपल्या गावामध्ये लक्ष्मी मातेला स्थान नव्हतं, त्यामुळे आपल्या गावामध्ये जास्त कोणाला पिकलंच नाही महाराज. सगळ्यांच्या बोंबाबोंब चालू आहे. आम्हाला कापूसच झाला नाही, आम्हाला मक्काच झाली नाही. तर मला असं सांगायचं आहे की आपल्या गावामध्ये या मातेला स्थान नव्हतं, त्यामुळे ही माता आपल्या गावातून निघून गेली होती. परंतु आज आमच्या गावकऱ्यांना त्या मातेला पुन्हा या ठिकाणी अट्टहास करून आणलं आणि आलयामध्ये विराजित केलंय. संपूर्ण विश्वामध्ये धन संपत्ती या मातेमुळे आहे. आणि मग ही माता नेमकी आली कुठून? तर बघा, भगवान शंकराचे अंश दुर्वास ऋषी एक दिवस पृथ्वीचं भ्रमण करत असताना दुर्वास ऋषींनी इंद्राला एक फुलांची माळ दिली. आणि माळ दिल्यानंतर त्या इंद्रानं काय केलं, ती माळ आपल्या गळ्यामध्ये न घालता आपलं वाहन, इंद्राचं वाहन काय, बिबट्या. काय इंद्राचं वाहन काय, आता सध्या बिबट्या चालू जरा असं म्हणून म्हटलं. काय इंद्राचं वाहन हत्ती. त्या इंद्रानं त्या हत्तीच्या गळ्यामध्ये ती माळ घातली. आता महाराजा हत्ती त्यानं काय केलं, सोन जराशी हलवली आणि ती माळ जमिनीवर टाकून दिली. आणि मग इंद्रानं अपमान केला. हे बघून दुर्वासांना राग आला. ते म्हणाले, अरे इंद्रा, तुला धन आणि संपत्तीचा अहंकार झालेला आहे. तुला दिलेली माळ ती साधी माळ नसून ती माळ म्हणजे साक्षात लक्ष्मी होती. शाप दिला की अरे हे इंद्रा, आजपासून या तिन्ही लोकांमधील धन, संपत्ती, ऐश्वर्य, लक्ष्मी आणि देवांमधील ताकद निघून जाईल. शाप दिला. त्या ठिकाणी इंद्र घाबरला आणि हळूहळू सर्व धन निघून गेलं, संपत्ती निघून गेली, लक्ष्मी निघून गेली, ताकद देखील निघून गेली देवतांमधील. आणि मग इंद्रानं काय केलं,
इंद्र आणि काही देवता ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सर्व घडलेला प्रकार सांगितला. ब्रह्मदेव म्हणाले, इंद्रा, आय एम रिअली सॉरी, यावर माझ्याकडे उपाय नाही. तू एक काम कर, तू विष्णू भगवंताकडे जा. मग त्या ठिकाणी इंद्र विष्णू भगवंताकडे आला, शरण आला. हरी हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम. त्या ठिकाणी तो इंद्र आणि देवता विष्णू भगवंताकडे आले आणि विष्णू भगवान समुद्रामध्ये शेषावर बसलेले होते. विचारलं, इंद्रा काय काम आहे? त्यावेळेस इंद्र म्हटला, प्रभू, ऋषीने शाप दिला आणि त्या शापामुळे सर्व धन संपत्ती लक्ष्मी निघून गेली. प्रभू, काहीतरी उपाय करा आणि आमची ताकद आम्हाला परत द्या, आमचं धन आम्हाला परत द्या. त्यावेळेस विष्णू भगवान म्हणाले, हे बघ इंद्रा, तुम्हाला समुद्र मंथन करावं लागेल आणि त्या समुद्रामधून जे काही अमृत बाहेर येईल आणि ते अमृत जर तुम्ही पिलं तर तुम्हाला तुमची ताकद पुन्हा मिळेल. आणि बघा, देवांमध्ये ताकद निघून गेली होती. हे जेव्हा दानवांना कळालं तर दानवांनी स्वर्गावरती आक्रमण केलं, देवतांना हरवलं आणि स्वर्ग आपल्या ताब्यात घेतला. आणि मग विष्णू भगवान म्हणाले की समुद्र मंथनामधून अमृत बाहेर येईल, ते जर तुम्ही पिलं तर तुमच्यामध्ये ताकद येईल आणि त्या ताकदीच्या बळावर तुम्ही स्वर्ग पुन्हा प्राप्त करू शकाल. त्या ठिकाणी परंतु महाराज, समुद्र मंथन करणं सोपं नव्हतं. बघा, आपण जर ठरवलं आपला हा समुद्र, मुंबईचा अरबी समुद्र, याचं मंथन करायचं शक्य आहे का? नाही महाराज, समुद्र मंथन करणं शक्य नव्हतं. विष्णू भगवान म्हणाले, देवतांनो एक काम करा, तुम्ही दानवांना बरोबर घ्या आणि दोघां मिळून समुद्र मंथन करा. आणि मग देवता आणि इंद्र हे दानवांकडे आले आणि सांगितलं, हे बघा दानवांनो, आपण दोघां मिळून समुद्र मंथन करू, त्यातून जे काही बाहेर येईल ते आपण अर्ध अर्ध वाटून घेऊ. त्या ठिकाणी दानव तयार झाले. परंतु समुद्र मंथन करायचंय तर त्याकरता रवी लागेल ना महाराज, बरोबर ना महिला मंडळ? रवी. मग विष्णू भगवंतांना सांगितलं की मंदराचल पर्वत घेऊन या. आणि हे दानव आणि राक्षस तो पर्वत आणण्याकरता गेले, परंतु तो पर्वत त्यांच्याकडून काही हाले ना आणि तो पर्वत गरुडांना उचलून आणला, समुद्रामध्ये ठेवला आणि आता समुद्र मंथन करायचंय. परंतु ते मंथन करण्याकरता रस्सी लागेल ना, सरट आपल्या भाषेमध्ये. आणि मग भगवंतानं वासुकी नागाला पाठवलं, त्याची रस्सी केली आणि मंथन चालू झालं. हळूहळू रत्न बाहेर येऊ लागले. कामधेनू नावाची गाय आली, चंद्र आला आणि तो चंद्र भगवान शंकरानं मस्तकावर धारण केला. नंतर विष आलं, ते विष देखील भगवंतानं प्राशन केलं. परंतु प्रसंग असा घडला की ते विष प्राशन करत असताना काही थेंब खाली पडले आणि ते ज्यांनी कोणी पिलं ते विषारी झाले. विठ्ठल विठ्ठल आपण म्हणतो साप विषारी आहे, विंचू विषारी, परंतु कारण काय आहे विषारी होण्याचं? तर ते विष त्यांनी प्राशन केलं. बघा, कारणाशिवाय कार्य सिद्ध होत नाही. बघा, या ठिकाणी कारण आहे काय? मातेची प्राणप्रतिष्ठा. आणि हे काय आहे? कार्य. कारणामुळे हे कार्य सिद्ध झालं. बघा, उदाहरण द्यायचं ठरलं तर एका व्यक्तीने हनुमंतरायाची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर त्याला हनुमंतराय त्याला प्रसन्न झाले. विचारलं, बाळा, तुला मी प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेस हा माणूस म्हणाला, हनुमंतराया, मला संतती प्राप्त करायची, मला मुलगा पाहिजे. त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणाले, तथास्तु, आणि निघून गेले. परंतु फार काही काळ लोटला गेला, परंतु याला काही संतती झाली नाही. यानं पुन्हा तपश्चर्या केली. पुन्हा हनुमंतराय त्याला प्रसन्न झाले. विचारलं, तुला काय पाहिजे माग. त्यावेळेस हा जरा रागातच होता. हा म्हटला, हनुमंतराया, आजपर्यंत मला माहिती होतं की फक्त माणसंच खोटं बोलतात, परंतु देव देखील खोटं बोलतात हे आज मला कळालं. म्हणजे नेमकं झालं काय? म्हणे 10 वर्षापूर्वी तुम्ही मला आशीर्वाद दिला होता की तुला संतती प्राप्त होईल, परंतु अजून काही झाली नाही. मग हनुमंतराय म्हणाले, तुझं लग्न झालंय का? तू म्हणे नाही. म्हणे, मग अरे रताळ्या, तुला संतती प्राप्त करायची, तुला बायको नाही, तुला कशी संतती प्राप्ती होईल? वाक्य लक्षपूर्वक ऐका.
कार्य सिद्ध करण्याकरता बायको रूपी कारण असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल म्हणजे कारणाशिवाय कार्य सिद्ध होत नाही. बघा आपण कुठून फुटलो होतो, वाफा कुठं फुटला होता आपला, समुद्र मंथन चालू होतं, त्यातून विष बाहेर आलं. ती विष शंकरानं प्राशन केलं आणि जे काही खाली पडलं ते ज्यांनी कोणी प्राशन केलं ती विषारी झाले. विष बाहेर आलं. नंतर धन्वंतरी अमृत घेऊन बाहेर आली. ते अमृत सर्वांनी देवतांनी पिलं आणि नंतर कमळावर बसून ही भगवती ही माता त्या ठिकाणी प्रगट झाली. त्या ठिकाणी ती भगवती ती लक्ष्मी माता हातामध्ये फुलांची माळ घेऊन त्या ठिकाणी प्रगट झाली. त्या मातेचं स्वरूप कसं होतं बघा. हरी गळी सोन्याचा ऐवज नत मोत्याची नाकात, गळी सोन्याचा ऐवज नात मोत्याची नाकात, माझी लक्ष्मी आई ग कुठून दिसती लाखात, माझी लक्ष्मी आई ग कुठून दिसती लाखात, माझी लक्ष्मी आई ग माझी लक्ष्मी आई ग माझी लक्ष्मी आई ग कुठून दिसती लाखात, माझी लक्ष्मी आई ग कुठून दिसती लाखात, माझी लक्ष्मी आई ग कुठून दिसती लाखात, माझी लक्ष्मी आई ग कुठून दिसती लाखात. सोन्याचा ऐवज नत मोत्याची नाकात, गळी सोन्याचा ऐवज नत मोत्याची नाकात, माझी लक्ष्मी आई ग कुठून दिसती लाखात, माझी लक्ष्मी आई ग कुठून दिसती लाखात, माझी लक्ष्मी आई ग कुठून दिसती लाखात, माझी लक्ष्मी आई ग कुठून दिसती लाखात. गळ्यामध्ये सोन्याचं दागिने, नाकामध्ये मोत्याची नथ, त्या ठिकाणी माता प्रगट झाली आणि हातामध्ये फुलांची माळ होती. सर्व देवांनी रांग लावली. सर्वांना वाटायचं की या लक्ष्मीने मला माळ घालावी आणि मला आपला पती म्हणून स्वीकार करावा. परंतु ज्या वेळेस लक्ष्मीनं बघितलं तर लक्ष्मीला सर्व देवांमध्ये काही ना काही दोष दिसत होता. ब्रह्मदेव म्हातारे होते, इंद्र हा अल्प आयुष्य होता, भगवान शंकर हे क्रोधी होते. मग त्या ठिकाणी लक्ष्मीने कोणालाही माळ घातली नाही. त्या ठिकाणी काही काही देवता काय करायचे महाराज, ती माळ अशा हातामध्ये होती, काही काही देवता त्या माळेमध्ये डोकं घालायची. परंतु माता ती माळ पुन्हा बाहेर काढायची, पुन्हा पुढे चालायची. आजकाल आता परिस्थितीमध्ये सर्वच माळीमध्ये डोकं घालण्याचा प्रयत्न करताय, परंतु माळ काही पडत नाही. बघा प्रत्येकाला असं वाटतंय आणि यंदा यावं माझं नाव साजणीच्या उखाण्यात, प्रत्येकाला असं वाटतंय. परंतु चला महाराज आपण तिकडे जायचं नाही. त्या मातेनं पुढे गेली आणि पुढे एका बाजूला विष्णू भगवान बसलेले होते आणि ही माता भगवंताकडे गेली, भगवंताला माळ घालणार. परंतु भगवान म्हणाले, अगं ये लक्ष्मी, तुला मी पसंत आहे परंतु मला तू पसंत नाही. बघा काय वैराग्य होतं भगवंताचं, तू मला पसंत नाही म्हणे. बघा वैराग्य म्हणजे काय तर इह लोकापासून तर इह लोकापासून ते ब्रह्म लोकापर्यंत आवड असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला काय म्हणतात, वैराग्य. आणि ते वैराग्य भगवंतामध्ये होतं. भगवान म्हणाले, तुला मी पसंत आहे परंतु मला तू पसंत नाही. आता लक्ष्मी मातेने विचार केला, सगळ्यांचा अपमान करून मी पुढे आले, आता मागं पुन्हा कशी जाऊ. त्यावेळेस माता म्हणाली, भगवान पत्नी नको, दासी म्हणून स्वीकार करा. बघा भगवंताचं वैराग्य सांगत असताना माऊली म्हणतात की हे असो महासिद्धीसी लक्ष्मी आली या पाशी, परी महाविष्णू जैसी न गणेची ते. एवढं वैराग्य. भगवान माता म्हणाली, पत्नी नको, दासी म्हणून स्वीकार करा.
मग भगवान म्हणाले पाय धर. बघा मग सर्वस्व करुणी सेवा अभिमान सांडूनी पांडवा पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. त्या मातेनं भगवंताचे पाय धरले. पाय लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती तिची आहे का कुलती तिची आहे का कुलती तिची आहे का कुलती आहे का कुलती पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती आनावा तो हरी आनावा तो हरी योगे आनावा तो हरी माझ्या आनावा पाय लक्ष्मीच्या हाती तिसी येतो का कुळती. बघा मातेनं भगवंताचे पाय धरले आणि ती माता आम्हाला सांगते की तुम्ही माझ्या मागे लागू नका. तुम्ही जर माझ्या मागे लागले तर मी घुबडावर बसून येईल आणि तुमची सर्व धन संपत्ती घेऊन जाईल. आणि तुम्ही जर माझ्या मालकाच्या मागे लागले तर मी भगवंतासोबत माझ्या मालकाबरोबर तुमच्या घरामध्ये येईल. अशी ती लक्ष्मी आम्हा महाराज लोकांना सांगते. विठ्ठल विठ्ठल आज जीवनामध्ये सर्व काही धडपड करता कशा करता पैसा धन मिळवण्याकरता महाराज. परंतु हा पैसा कसा आहे बघा. एक वासुदेव सांगतो आणि वासुदेवाची ऐका वाणी वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही रामर. दाम करी काम येड्या दाम करी कामर दाम करी काम येड्या दाम करी कामर दाम करी काम वेड्या दाम करी काम करी काम वेड्या दाम करी पैसा ही गोष्ट लई न्यारी ताण्या पोराला त्याची हाव. पैसा ही गोष्ट लई न्यारी ताण्या पोराला त्याची हाव. आय सोडून घेतोय झेप पैशाच्या मागे घाव. आय सोडून घेतोय झेप पैशाच्या मागे घाव. अरे जन्मापासून सारी माणसं जन्मापासून सारी माणसं या पैशाची गुलामर. दाम करी काम वेड्या दाम करी काम करी काम वेड्या दाम करी काम वेड्या दाम करी बघा पूर्वीच्या काळी घरामध्ये लेकरू जर रडायला लागलं तर आई त्याला भाकर द्यायची दूध द्यायची पिण्याकरता. परंतु आज जर लेकरू रडायला लागलं तर आई म्हणते दर हे पैसे घे आणि दुकानामध्ये जा. आजकाल पैसा ही गोष्ट फार लोकांना पाहिजे. परंतु ती माता सांगते तुम्ही माझ्या मागे लागू नका माझ्या भगवंताची सेवा करा. मी स्वतः तुमच्या घरामध्ये येईल. विठ्ठल विठ्ठल अशी असणार ही लक्ष्मी माता समुद्रामधून प्रकट झाली. हीच लक्ष्मी त्रेतायुगामध्ये रामाची सीता झाली. हीच लक्ष्मी द्वापार युगामध्ये कृष्णाची राधा झाली. आणि हीच लक्ष्मी कलियुगामध्ये तुमची पत्नी झाली. विठ्ठल विठ्ठल आणि हीच लक्ष्मी आज आपल्या गावामध्ये विराजित झाली. बघा या भगवतीला या जगदंबेला संत महात्म्यांनी मातेचं पूजन केलंय. तिला आसन दिलं आहे. चौक भरलेला आसनी प्राचार्यली कुलस्वामिनी. त्या भगवतीला त्या संतांनी या ठिकाणी तिला आमंत्रित केलंय विराजित केलंय. परंतु प्रश्न असा आहे संतांच्या दृष्टीने नेमकी भगवती कोणती कुलदेवता कोणती.
तर बघा संत मांदियाळीमध्ये आमचे ज्ञानोबाराय नामदेवराय म्हणतात की त्या भगवतीचा आम्हाला लळा लागलेला आहे. हरी लाहो लागला हो लागला आंबेचा, 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 लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा, 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 लाहो लागला हो लागला आंबेचा, लाहो लागला हो लागला आंबेचा, लागला आंबेचा, लाहो लागला हो लागला आंबेचा. आमच्या नामदेवरायांनी तर पंढरीच्या पांडुरंगामध्ये भगवंताला बघितलं, देवीला बघितलं. बघा संतांनी त्या देवाला भगवंताला आळवताना 3 लिंगामध्ये आळवलेलं आहे. ते 3 लिंग कोणते तर पहिलं आहे पुल्लिंग, दुसरं आहे नपुंसकलिंग आणि तिसरं आहे स्त्रीलिंग. या लिंगाचे प्रत्यय आहे तो, ती आणि ते. तर बघा पुल्लिंगामध्ये बघा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे झालं पुल्लिंगामध्ये. आता नपुंसकलिंगामध्ये बघा सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, हे झालं नपुंसकलिंगामध्ये. आता स्त्रीलिंगामध्ये बघा हरी ये ग विठाबाई, सर्वांनी म्हणा पाठीमागे ये ग विठाबाई. वा वा क्या बात है. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. क्या बात है. माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. पंढरीचे आई, विठाबाई माझे पंढरीचे आई, विठाबाई माझे पंढरीचे आई, विठाबाई माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. श्रीलिंगामध्ये आळवताना म्हटले ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. त्या भगवंताला विठाई म्हणले, विठाई विठाई माझी कृष्णाई कान्हाई. बघा गीतेमध्ये वर्णन आहे ज्या वेळेस अर्जुनाला मोह झाला होता त्या मोहाचं निरसरण करण्याकरता भगवान हा कृष्णाई झाला. भरपूर काही त्या ठिकाणी श्रीलिंगामध्ये प्रमाण आहे. हरी उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो,
उदो बोला बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो बघा वर्णन पांडुरंगाचंच आहे ते स्त्रीलिंगात पण आहे पुल्लिंगात पण आहे आणि नपुंसकलिंगात पण आहे मग तुकोबाराय म्हणतायत तुकोबाराय ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून ती देवी म्हणजे जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा आहे आणि शास्त्र असं सांगतं की ज्याला आपलं गोत्र ज्याला आपलं कुळ माहिती नाही तर शास्त्र असं सांगतं ज्याला आपलं गोत्र माहिती नाही त्यानं आपलं कश्यप नावाचं गोत्र सांगावं ज्याला आपली कुळदेवी माहिती नाही त्यानं तुळजापूरची भवानी आपली कुळस्वामी मानावी ज्याला आपलं कुळदैवत माहिती नाही त्यानं खंडेरावाला कुळदैवत मानावं ही ओळख आम्हाला संतांनी करून दिली मग तुकोबाराय ज्या देवीला शरण जातात ती देवी त्या देवीचं ज्ञान तुकोबाराय अभंगाच्या कुळीची है कुळ देवे कुळीची कुळ देवे कुळीची है कुळ देवे कुळीची कुळ देवे कुळीची कुळ देवी कुळीची कुळ देवी कुळीची कुळ देवी कुळीची कुळ देवी केली ठाई संतानी जय हो केली ठाई संतानी केली ठाई संतानी केली ठाई संतान बरवे चालो शरण गेलो बरवे चालो शरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो काही केली ठाई संतानी केली ठाई संतान केली ठाई संताने बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो कुळीची हे कुळ देवी केली ठाई संताने केली ठाई संताने केली ठाई संतान कुळीची कुळ देवी गरुबाई संताची केली ठाई संताची केली ठाई संताने क्या बात आहे बघा तुकोबाराय म्हणतात की त्या देवीचं ज्ञान त्या देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली विठ्ठल 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 मग तुकोबाराय ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून ती देवी म्हणजे जगाचा चालक मालक करतुम अन्यथा करतुम तो भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा आहे विठ्ठल विठ्ठल देव आणि देवी वेगळी नाही भगवंत म्हणतात की देव देव मीची पाहो देवी आणि देव आमच्यामध्ये काही फरक नाही परंतु फक्त फरक असा आहे की भगवान परमात्मा वेळेनुसार काळानुसार वेगवेगळी रूप धारण करत असतो बघा भगवंताच्या श्वासातून सिंधुरासूर नावाचा राक्षस उदयाला आला आणि तो भगवंतासमोर उभा राहिला विचारलं भगवंतानं काय पाहिजे तुला त्यावेळेस तो म्हटला भगवान मला असा मुलगा द्या की त्या मुलानं संपूर्ण त्रैलोक्य काबीज करावं त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्याला तथास्तु म्हणाले आणि विठ्ठल विठ्ठल सांगितलं की बाबा
तू जात असताना तुला जंगलामध्ये जी कोणी मादी दिसेल त्या मादीबरोबर तुझा संयोग झाल्यानंतर तुझ्या पोटी त्रैलोक्य काबीज करणारा मुलगा जन्माला येईल. आणि मग हा घरी निघाला आणि घरी जात असताना जंगलामध्ये त्याला एक मादी दिसली. ती मादी म्हणजे एक उन्मत्त झालेली म्हैस होती. आता महाराज हा पण दानवच होता. तर त्या मादीबरोबर या दानवाचा संयोग झाला आणि एक मुलगा जन्माला आला. तर बघा आपल्या व्यवहारामध्ये देखील ज्यावेळेस मुलगा जन्माला येतो त्यावेळेस दोघांमध्ये भांडणं लागतात. बायको म्हणते या मुलाला 9 महिने 9 दिवस मी वाढवलंय, सर्व कष्ट मी सहन केलंय, नाव कोण ठेवणार? मीच. परंतु बाप म्हणतो रे पोरग माझे, नाव कोण ठेवणार? मीच. तसंच त्या ठिकाणी हा म्हशीच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याचं नाव महिषासूर ठेवलं. आणि या महिषासुरानं कठोर तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि त्याला ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि म्हणे महिषासुरा संपूर्ण त्रैलोक्य तुझ्या काबीज आहे, अजून तुला काय पाहिजे? त्यावेळेस हा म्हणाला की ब्रह्मदेवा मला काय पाहिजे आहे सांगतो. बघा मला कोणाच्याही हातून मरण नको. ब्रह्मदेव म्हणाले अरे रताळ्या ती असं नाही म्हटली बरं का. म्हणे अरे महिषासुरा तू ज्याच्याकडे मागतोय विठ्ठल विठ्ठल ब्रह्मदेव म्हणाले अरे महिषासुरा ज्याच्याकडे मागतोय त्याला कुठं मरण चुकणार आहे का? ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. भगवान म्हणतात गीतेमध्ये जातस्यहि ध्रुवं मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद परिहारार्थेन त्वं शोचितुमर्हसि उपजते नासे नासनेते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा अंतवंत इमे देहा नित्य सोक्ता शरीरिनः अनाशनो प्रमेयस्य तस्मात् दुरस्व भारतः आणि शरीर जात घवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू वाजून जावे पंडुकुमार. अरे ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. बघा महिला मंडळ पुरुष मंडळ या ठिकाणी तुम्ही बसलाय, आता सुद्धा तुमच्या माग एक बाबा उभा आहे. माग बघू नका, तो फक्त मलाच दिसतो उभा आहे आणि तो वाट बघतोय. अजूनही किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. त्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. मग त्यावेळेस हा दानव म्हणाला ब्रह्मदेवा मला मृत्यू यावा. त्याने विचार केला या जगामध्ये या विश्वामध्ये सर्वात निर्बळ कोण आहे, सर्वात शक्तिहीन कोण आहे. त्याने विचार केला की स्त्री ही सर्वात निर्बळ आहे. आणि तो म्हटला ब्रह्मदेवा मला मृत्यू यावा, पण मला मृत्यू स्त्रीच्या हातून यावा. याला वाटलं आता स्त्री काय करणार आहे. आता बऱ्याच जणांना वाटतं स्त्री काय करणार आहे. मी तर असं म्हणेल स्त्री काय करणार आहे असं म्हटल्यापेक्षा स्त्री काय करू शकत नाही असं म्हटलं पाहिजे. बघा स्त्री काय करणार, स्त्री काय करू शकत नाही. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आहे. कीर्तनकार आहे, मृदंगाचार्य स्त्री आहे, पायलट आहे, इंजिनियर आहे, आज राष्ट्रपती देखील स्त्रीच आहे. स्त्री काय करू शकत नाही, स्त्री सर्व काही करू शकते. स्त्री ही वाकड्या नवऱ्याला सरळही करू शकते. विठ्ठल विठ्ठल माझ्या मातांना सांगणं माझं, या स्वराज्यामध्ये आपण जन्माला आलोय, या स्वराज्यात आपण जन्माला आलोय. डोळ्यामध्ये आग घेऊन चालायचं, पापी देखील खाली वाकले पाहिजे असं स्त्रीनं कणखर बनायचं. विठ्ठल विठ्ठल त्या दानवाला वाटलं स्त्री काय करणार आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे. आणि ज्या वेळेस हा महिषासूर उन्मत्त झाला, बुडविला अधर्म झाला, फार सोसविणं भार मजाता, त्यावेळेस तिन्ही देवामधून एक शक्ती निर्माण झाली. ब्रह्मदेवाच्या राजस गुणातून, भगवान शंकराच्या तामस गुणातून आणि भगवान विष्णूंच्या सात्विक गुणातून एक शक्ती निर्माण झाली. ती शक्ती म्हणजे भगवती जगदंबा.
त्या भगवतीचं अकराळ विकराळ रूप आहे, तिच्या गळ्यामध्ये मुंडांच्या माळा आहे. आणि हे दृश्य चंड आणि मुंडाने बघितलं. त्यांनी विचार केला की अशी पत्नी आपल्या राजाला मिळावी. कुणाला? महिषासुराला पत्नी मिळावी. त्यानं सांगितलं, राजन आम्ही एक स्त्री बघितली, फार सुंदर आहे. आता हा म्हटला, पाहता काय, घेऊन या तिला. आणि मग हे चंड आणि मुंड त्या भगवतीला आणण्याकरता गेले. म्हणाले, हे सुंदर युवती, आमचा राजा महिषासूर, आमची अशी इच्छा आहे की आमच्या राजाची तू पत्नी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. त्यावेळेस भगवती माता कडाडली आणि चंड मुंडे त्या ठिकाणी मारल्या गेले. आणि नंतर ही जेव्हा त्या दानवाला कळालं तेव्हा त्यांनी शुंभ आणि निशुंभाला पाठवलं, तेही मारले. पुन्हा नंतर मधु आणि कैटभ आले, तेही मारले. आणि 7व्या दिवशी रक्तबीज आला महाराज. कोण? रक्तबीज आला. परंतु हा रक्तबीज मारला जात नव्हता. रक्तबीजाचं रक्त जर खाली पडलं तर पुन्हा नवीन एक रक्तबीज तयार व्हायचा. रक्तबीज मारला जात नाही. त्यावेळेस भगवतीनं काय रूप धारण केलं आणि खाली पडलेलं रक्त आपल्या जीवेने प्राशन केलं. ठिकाणी तो रक्तबीज मारला गेला आणि ते प्राशन करत असताना काही थेंब खाली पडले आणि त्यामधून एक झाड निर्माण झालं. त्याला आपण आसुराचं डाळ म्हणतो. त्याला शास्त्रामध्ये आसुराची डाळ म्हणतात, परंतु आपण त्याला काय म्हणतो? मसूर. म्हणून वारकऱ्यांना माझं सांगणं आहे की वारकऱ्यांनी ती डाळ खाऊ नाही. का? पाप भक्षण केल्याचं, मांस भक्षण केल्याचं पाप लागतं. ज्यांच्या गळ्यात माळा आहे, जे वारकरी आहे त्यांनाच, बरं, जे खातात त्यांनी खा, आमचं काही म्हणणं नाही. महाराज आम्ही विचार करतो, हाताचा चमडा जरी ओढला माणसाला किती त्रास होतो, परंतु हे लोक भाजून खातात. तुम्हाला देव देखील भाजून खाणार आहे. विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी रक्तबीज मारला गेला आणि नंतर महिषासूर आला आणि त्या दानवाला मारण्याकरता अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासूर मर्दनाला मुली, मोह महिषासूर मर्दनाला मुली, विविध तापाची करावया झाडली, विविध तापाची करावया झाडली. भक्ता लागी तू पावसे निर्वाणी, आईचा जोगवा मागिना, आईचा जोगवा मागिना, आईचा जोगवा मागिना, आईचा जोगवा मागिना. त्या ठिकाणी त्या दानवाला त्या ठिकाणी भगवतीनं मारलं. मला सांगायचं काय होतं की भगवान परमात्मा वेगवेगळी रूप धारण करत असतो. बघा, माझ्या भगवंतानं ज्या वेळेस चोखोबारा वारीला गेले, चोखोबारा यांची पत्नी गरोदर होती, त्या पत्नीचा काळ जवळ आलेला होता आणि चोखोबारा वारीला गेले. माझ्या भगवंतानं काय केलं माहिती का? महिला मंडळ, जगाच्या मालकानं विटेवरून खाली उडी घेतली, शृंगार ग्रहामध्ये गेला, नऊवारी घातली, कपाळावर रुपा एवढं कुंकू लावलं, कानामध्ये कुंडल घातली, नाकात नथ घातली, हातात कंकण घातली, पायात जोडवा घातली. आणि महिला मंडळ ऐका, जगाच्या मालकानं खांद्यावरचा पदर डोक्यावर घेतला. कोणी? जगाच्या मालकानं. आज तुम्हाला का लाज वाटते शोकांतिका महाराज? जगाच्या मालकानं पदर घेतला डोक्यावर, आज तुम्हाला आम्हाला का लाज वाटते? ही फार मोठी शोकांतिका आहे महाराज. आणि जगाचा मालक पदर घेतला आणि आवाज दिला, चोखोबाची बहीण झाला सारंग रो, वहिनी उघडा दारा हा कामारे, वहिनी उघडा दारा हा कामारे. चोखोबाची बहीण झाला सारंग रो, वहिनी उघडा वहिनी उघडा रे.
जगाच्या मालकानं स्त्रीचं रूप घेतलं आणि चोखोबांच्या बायकोचं बाळातपण केलं. मला सांगायचं काय आहे की भगवान परमात्मा काळानुसार रूप धारण करत असतो, म्हणून देव आणि देवी वेगळी नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात की देव आणि देवी वेगळी नाही. याचं ज्ञान आम्हाला संतांनी करून दिलं आणि ज्ञान झाल्यामुळे आम्ही त्या देवीला शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी, आणि शरण गेल्यामुळे आमची सुटका झाली. आणि पुढे तुकोबराय म्हणताय त्या देवीला शरण जाण्याकरता भगवान परमात्मा सगुण साकार असावा लागतो. आणि त्या भगवान परमात्म्याला सगुण साकार करण्याकरता आमच्या संतांनी आग्रह धरला. आणि नाही रूपा बळे करुणे खळे हरिदासी. बघा, भगवान परमात्मा हा सहज नावरूपाला येत नाही. संत म्हणतात की त्या भगवंताला नावरूपाला आणण्याकरता आम्हाला खळ करावा लागला, हट्ट करावा लागला. कारण तो भगवान परमात्मा निर्गुण आहे, अव्यक्त निराकार, नाहीचा आकार, ज्याला रंग नाही रूप नाही, असं भगवान परमात्म्याला संतांनी आकाराला आणलं. परंतु हे सहज नाही. करुणी खळे हरिदासी. आणि शेवटी महाराज म्हणतात या सर्व गोष्टींचा आनंद मला प्राप्त झाला आणि हा आनंद व्यक्त करण्याकरता मी कुठे गेलो? अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे समागमे, 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 नाचू समागमे, नाचू प्रेम समागमे, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, नाचू प्रेम लागलो, नाचू प्रेम लागलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटे, उगविलो संकटे उगविलो, उगविलो,
संकटे ओगवेलो संकटी बरवे झालो शरण गेलो बरवे झालो हे उगविलो संकटी 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 उगविलो संकटे बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो सर्वांना टाळी वाजली पाहिजे जरा. फार गोड दादा आनंद वाटतोय बघा. आम्ही जर बाहेर गेलो तर लोक आम्हाला म्हणतात तुम्ही कोणत्या गावाची. आम्ही सांगतो बिरोळा. ते म्हणजे कुठं आलं बिरोळा, कुठं आहे. त्यांना सांगावं लागतं शूर बंगला जवळ आहे. परंतु मला तर असं वाटतं की तुम्हाला ग्वाही देते की आमचं बिरोळा गाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची ओळख एक निर्माण होईल अशी तुम्हाला ग्वाही मी या व्यासपीठावर देते. बघा म्हणजे काय सुंदर आमच्या गावामध्ये रत्न तयार होत आहे. तुकोबाराय म्हणताय तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. तुकोबाराय म्हणताय या सर्वांचा आनंद मला प्राप्त झाला आणि हा आनंद व्यक्त करण्याकरता मी संतांच्या समागमात गेलो. महाराज नाचणं ही देखील एक भक्ती आहे, परंतु त्या नाचण्यामध्ये प्रेम असावं, भक्ती असावी. म्हणून तुकोबाराय म्हणताय तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो यथामती यथा अवकाश. या अभंगावर बोलण्याचा मी प्रयत्न केला. सर्वच काही बरोबर असेल असं मी सांगत नाही आणि सर्व काही चूक असेल असंही नाही. जे काही बरोबर असेल ते आपल्या बुद्धीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, आचरण करण्याचा प्रयत्न करा. ज्या निमित्ताने आपला हा या ठिकाणी सोहळा चालू आहे ते निमित्त म्हणजे आपल्या गावामध्ये मातेची प्राणप्रतिष्ठा आणि या मातेला या ठिकाणी आपण आपल्या गावामध्ये विराजित केले आणि या कार्यक्रमाला ग्रामस्थांची भरभरून साथ या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आहे. आमचे ड्रायव्हर मंडळी असेल, ट्रॅक्टर चालक असेल, सर्वच या ठिकाणी कर्मचारी मंडळी सर्वांची साथ या कार्यक्रमाला आहे. म्हणून आपण हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी करू शकलो. महाराज मला आनंद या गोष्टीचा वाटतो की आम्ही भरपूर बाहेर फिरतो. UP मध्ये जाऊन आलो, MP मध्ये जाऊन आलो, राजस्थानमध्ये देखील जाऊन आलो, परंतु बाहेर कार्यक्रम केल्यामध्ये जो आनंद असतो, गावामध्ये केलेलं कीर्तन, या कार्यक्रमामध्ये घेतलेला आनंद हा बाहेर मिळत नाही दादा. असं म्हणतात की ज्या गावामध्ये पिकतं तिथं विकत नाही, परंतु आमच्या गावकऱ्यांनी सिद्ध केलं जिथं पिकतं तिथंही विकू शकतं. म्हणून हा सर्व केलेला हा अट्टहास. या ठिकाणी एक सूचना आहे. मार्च एप्रिलमध्ये आपली वृंदावन धाम यात्रा, वृंदावन गोकुळ मथुरा बरसाना नंदगाव प्रेम मंदिर असेल, या ठिकाणी आपली वृंदावन धाम यात्रा जाणार आहे. ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आमच्याकडे नोंदणी करा. नोंदणी चालू आहे आणि आपलं सीट लवकर बुकिंग करा. झालेली सेवा या ठिकाणी मी भगवंतचरणी समर्पित करते. या ठिकाणी 2 मिनिटं भजन होईल. सर्वांनी आपले दोन्ही हात वर घ्या, ज्यांना असतील ते घ्या. देवाचं नाम किती गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व कळ. आणखी किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा, काभाने घे हात वर ठेवा. आणखी किती गोड आहे.
जिबे गोड तीन हात वर घ्या अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे हात वर ठेवा आणखी किती गोड आहे पवित्राणाम पवित्रम यो मंगलाणाम च मंगलम दैवतम दैवताणाम च भूतानाम यो यो पितः हात वर ठेवा आणखी किती गोड आहे विठोबार कुमारी 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 जय 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी हरि जय जय हरि जय 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 ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी 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 कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी बरबे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणि लाही रूपा बळे करुणी खळे हरिदासी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे या ठिकाणी आपली वेळ झालेली आहे जास्त ऊन पण पडायला लागले बाहेर मागे पुरुष मंडळी उन्हामध्ये बसले त्या ठिकाणी गावकऱ्यांना जेवढे धन्यवाद देवे तेवढे कमीच आहे म्हणून तुम्हा सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते आपल्या या कार्यक्रमाकरता उपस्थित आमचे वाल्मिक भाऊ असेल तदनंतर आमचे रामदादा असेल आमचे ज्ञानेश्वर काका असेल आमचे ज्ञानेश्वर माऊली असेल रोहित दादा असेल सर्व त्या ठिकाणी उपस्थित तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि या ठिकाणी आपली सेवा झालेली आहे 2 मिनिटं पुन्हा आपले हात वरती करा आणि या ठिकाणी सेवा आपली समाप्त होणार आहे केले का हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर जय 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 विठ्ठल बोलिले ले गुरे वेडी वकुले वंदरी खरा क्षमा अपराध महाराज तुम्ही श्री नाही उच्चारिला ती कर मिया